श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। जन्म दिला स्वामी आम्हास तू, दिला तुझा आधार, तुझा श्वास चाले तुझ्या कृपेने, थोर तुझे उपकार, सर्व काही दिले तू, तरी मागतो तुझ पशी जन्मोजन्मी द्यावा आधार स्वामी तव चरण पशी। आज स्वामी तुम्हाला काय सांगू इच्छित आहे, कृपया करून 2 मिनिटे हा संदेश शेवटपर्यंत पहा अशी स्वामीची आज्ञा आहे। कारण जर तुम्ही तुमच्या आयुष्यातले 2 मिनिटे हा संदेश ऐकवण्यात घालवले तर तुमचे पुढील 100 वर्ष सुखाने जाऊ शकतात। आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे, शांतपणे ऐकावे। आपल्या आयुष्यात आपल्यासोबत कोण होतं, कोण आहे आणि कोण राहणार या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपल्यासोबत स्वामी होते, स्वामी आहेत आणि आयुष्यभर सोबत राहणार आहे। तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या संदेशला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय माझं स्वामी शक्तीवर विश्वास आहे, स्वामी शक्ती अफाट आहे असे टाईप करा, भाग्यवंत ठराल। जीवन मार्गात धरा स्वामीचा हात, दुखावर करा हसत मात, अशक्य शक्य करतील स्वामी। चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जाप जरी झाला तर नक्कीच दिवसभर आपल्याकडून झालेल्या पापाचा नायनाट होतो, जळून खाक होतो। म्हणून चुकून जरी आला तरी ते चुकून जरी आलेल्या शब्दामध्ये एवढे सामर्थ्य आहे तर मित्रांनो तुम्ही समजू शकता। आपण स्वतः मनाने जर स्वामीचे नाव दिवसभर घेतले तर आपल्यासोबत काय चमत्कार होऊ शकतात। नाम घेतले तर संकटे येणार नाहीत, पैशाची ढीग पडेल असे नाही, परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने मिळते। आपली सगळी धडपड समाधान मिळण्यासाठीच आहे, तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा। कारण काही लोकांकडे खूप पैसा आहे, समृद्धी आहे, धन आहे, सर्व काही आहे, तरीही मनाची शांती नाही। त्यामुळे स्वामीचे नाव घेत राहिल्याने मनाची शांती नक्कीच मिळते आणि मन शांत मिळाल्यावर सौभाग्य, आरोग्य, धनसंपदा तेही येतेच। मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायचे असेल तर ते आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजे आपल्या स्वामीसोबत व्यक्त करावे। कारण तुम्ही तुमचे दुःख इतरांना सांगाल तर काही लोक ते दुःखासाठी त्या दुःखावर फक्त मीठ चोळायचे काम करतात। काय तोटा आहे आपल्या भाग्याला, काय तोटा आहे आपल्या भाग्याला, सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला, काय भीती आहे आपल्या साऱ्यांना। गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला, जर का थोडाही भरकटणार माऊली लगेच आपल्यावर डोळे वटारणार, हाताशी धरेल आपल्याला। आहे काय हिंमत काळाची तरी जवळ यायला, ब्रह्मांड ही थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला। अनंत जन्माची पुण्याई आले फळाला, जसा आईचा आधार तान्या लेकराला, जसा आईचा आधार तान्या लेकराला, तसा गुरु माऊलीचा आपल्या साऱ्यांना नुसते दर्शनही होते पतिताचे पावन व्हायला। म्हणून काय तोटा आहे आपल्या भाग्याला, सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला। कर्म चांगले करा, या जगात काहीच तुमचं नाही, फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे, म्हणून त्याला जपा। कलेचं युग चालू आहे, कोरोना तर फक्त एक झलक होते। कोणी पाण्यात बुडून मरणार आहे तर कोणी पाणी पाणी करून मरणार आहे। संधी मिळेल तुम्हालाही बाळा, संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमरू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस। प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहे रे। अशाच आपल्यासाठी तुम्ही थोडे हसून बघ, आयुष्यात खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस। उठ आणि उघड डोळे, पहा जरा जगाकडे। प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असते, थोडे थोडे प्रत्येक जण आयुष्यात दुःख यातना सहन करत असतात। तुला वाटते तुझ्या आयुष्यात खूप दुःख आहे, पण जरा जगाकडे पहा, तुझ्यापेक्षा काही लोक खूप दुःखी आहेत। दुःखाचा सामना कर, कारण दुःख हे कायमचे असते। दुःख नंतर नक्कीच सुखाचे दिवस येतातच, उगच कुडतडत बसू नको, आयुष्य खूप सुंदर आहे, तू फक्त खचू नकोस। सामर्थ्य आहे हातात, जर स्वप्नाने डोळ्यात येऊन चल, परिस्थिती भिडून छाती 2 हात कर, चल विजय तुझाच असेल, तेव्हा मागे वळून बघू नकोस। आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस।
नशिबाने साथ सोडले म्हणून मरायचं नसते, स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते, मागील आठवणीने रडायचं नसते, भविष्याचा विचार करून जगायचं असते, कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचे असते, शिल्लक संकटाने घाबरायचे नसतो, एक ठेच लागते म्हणून थांबायचे नसते, धैर्याने त्याचा मार्गावरती चालायचे असते. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरोखरच देव आहे का तिथपर्यंत शंका येतात, पण खरंच तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, तिथूनच स्वामीची लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत फिरकवते, काही क्षण ते हवेत असावे असते, पण ते हसत हसत असते, कारण त्याचा विश्वास असतो की कुणीतरी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामीवर हवा. कधी कधी वाटते की कसं होईल, हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीनुसार शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे, फक्त तुमचा त्याच्यावर विश्वास पाहिजे. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामीच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामीपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल तेव्हा स्वामी तारतील, एकटे असाल तेव्हा सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसेल तर पुसतील. फक्त स्वामींना आतुरतेने हाक द्या, ते नक्कीच तुमच्यासाठी धावत येतील. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.